तर उमराच्या यात्रेला राज्यातील 40 ते 45 हजार यात्रेकरू गेलेत. ते देखील युद्धामुळे दुबईमध्ये अडकल्याची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेक खान यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त शीख आणि जैन समुदायातील लोक देखील अडकल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देखिए, नागपुर का तो मेरे पास कल काफ़ी सारे लोग आए थे। तकरीबन 1800 से 2000 लोग खाली नागपुर के हैं और पूरे महाराष्ट्र के 45 से 50 हज़ार, इससे भी आंकड़ा ज़्यादा बढ़ सकता है। दूसरी बात, उम्रा के अलावा कुछ जो सिख है वो ड्राइवर, उनके भी बारे में मुझे कुछ पता चला है कि कुछ सिख ड्राइवर भी वहाँ पर है, कुछ जैन समाज के लोग हैं और कुछ क्रिश्चियन समाज के भी लोग हैं। तो अभी हम उनका सारों का डेटा कलेक्ट कर रहे हैं और उसके बाद उनसे बोला गया है कि नियरेस्ट में आपके जो भी दूतावास है वहां पे आप जाइए. तर इस्रायलकडून लेबनॉनवर तुफानी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेत आणि यामध्ये 31 जण ठार झाल्याचं कळतंय. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सकाळी लेबनॉननं इस्रायलवर ड्रोन डागले होते. लेबनॉनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली जखमी झाले होते. लेबनॉनच्या ड्रोन हल्ल्यांना इस्रायलकडून खतरनाक प्रत्युत्तर देण्यात आलंय. तर अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यामध्ये अली रेझा आराफी यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येतोय. इस्रायली मीडियानं हा दावा केला असून काल खामेनींच्या निधनानंतर झालेल्या सर्वोच्च परिषदेमध्ये अली रेझा आराफी यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींचा मृत्यू झाला. अली खामेनी हल्ल्यावेळी नेमके कुठे होते, इराणच्या सुरक्षा यंत्रणेनं त्यांना काय म्हटलं, त्यावर खामेनी काय म्हणाले, या संदर्भात खामेनींचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी काय माहिती दिली आहे बघूया. Yes, actually Ayatollah Khamenei was in his office every day, and several times the security asked him to move from his office to another city, and he refused. He said, if you could move 90 million Iranians to another city, I will move after 90 million. Actually, obviously they cannot do that. They asked him, we will provide you some basement to be safe for you. Said, if you could provide and build basement for all Iranian, yes, I'm ready also to be after 90 million. Actually, they couldn't do that for all Iranians, so he remained in his office, in his house, and in the morning, the aircraft of Zionist regime and America attacked his office. He, with his wife and his daughter-in-law and some of his nephew, passed away and martyred. तर इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. राज्यातनं